नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बाहेर स्वीट होममध्ये व बाहेर दुकानामध्ये भेटतो तसा म्हैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. म्हैसूर पाक बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे आपण म्हैसूर पाक ज्या भांड्यामध्ये सेट करणार आहे ते भांडे घेतलेले आहे व त्या भांड्याला आपल्याला सर्वात अगोदर तूप लावून घ्यायचे आहे व नंतर बटर पेपर घालून त्यावर थोडेसे तूप लावून हे सेट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण म्हैसूर पाक बनवतो त्यावेळेस आपल्याला लगेच हे भांड्यामध्ये टाकायचे असते. त्यामुळे आपल्याला अगोदर ही तयारी करून घ्यायची आहे. म्हैसूर पाक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे. बेसन पीठ आपल्याला छान 2 वेळेस चाळणीने चाळून घ्यायचे आहे. तर ह्या पद्धतीने बेसन पीठ मी चाळून घेतलेले आहे व एकाच वाटीच्या मापाने आपल्याला सर्व माप करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेतलेले आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा किंवा वनस्पती तेलाचा वापर केला तरी चालेल. तर तुपामुळे आपले म्हैसूर पाक चवीला खूप छान लागतो, त्यासाठी आपण इथे तूप घेतलेले आहे. तर मी इथे अर्धी वाटी तूप इथे बेसन पिठामध्ये घालून घेतलेले आहे व बेसन पिठामध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला छान एकजीव होईपर्यंत छान हे मिक्स करून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे तूप व बेसन पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर अर्धी वाटी मी इथे तूप बाजूला शिल्लक ठेवलेले आहे, ते आपण नंतर वापर करून घेणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी बेसन पिठामध्ये छान असे तूप मिक्स करून घेतलेले आहे व ह्या पद्धतीचे आपल्याला हे बेटर तयार करून घ्यायचे आहे. तर आपण जेवढे जास्त प्रमाणात हे मिक्स करून हलवून घेतो तेवढ्या प्रमाणात आपल्या म्हैसूर पाकाला जाळी छान अशी पडते. तर ह्या पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलेले आहे. तर आपल्या इथे म्हैसूर पाक बनवण्यासाठी पीठ बनवून तयार झालेले आहे. तर आपल्याला इथे आता चाचणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवर मी इथे कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचे आहे व 1 वाटी साखर घालायची आहे. आपल्याला ह्याचा जास्त घट्ट पाक न करता एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ते फुल गॅस करून घेतलेला आहे. फुल गॅस केल्याच्या नंतर इथे अगदी हाताला थोडासा चिटकेला असा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे एकतारी पाक तयार करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपला छान असा पाक तयार करून झाला की त्यामध्ये आपण तयार केलेले तूप व बेसन पिठाचे मिश्रण आहे ते आपल्याला इथे पाकामध्ये ह्या पद्धतीने घालायचे आहे व दुसऱ्या बाजूने ह्या पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर ह्याच्या गुठळ्या न होण्या आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित असे हे मिक्स करायचे आहे. तर हे बघू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित असं बेसन पीठ व तूप आपण पाकामध्ये घालून घेतलेले आहे व आपल्याला गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला हे 7 ते 8 मिनिट छान ह्या पद्धतीने मिक्स करायचे आहे व सारखे हलवत परतत राहायचे आहे. तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला 7 ते 8 मिनिट हे परतून घ्यायचे आहे. तर शिल्लक ठेवलेले आपण तूप जे होते तेही आपण ह्या पाकामध्ये घालून घेतलेले आहे. घातल्याच्या नंतर आपल्याला तेही छान असे आपल्याला ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे व कमी गॅसवर आपल्याला हे 7 ते 8 मिनिट प्रोसेस करून घ्यायचे आहे. छान बेसन पीठ व तूप छान मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे बघू शकता आपला म्हैसूर पाकाला जाळ्या पडण्यासाठी सुरुवात व्हायली आहे. तर आपल्याला गॅस फुल करायचा आहे, थोडा कमी जास्त फुल करत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपले म्हैसूर पाक तयार झालेला आहे का त्यासाठी मी प्लेटमध्ये बाजूला काढून घेतले आहे व आपल्याला हाताला न चिटकता हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हाताला न चिटकता हे तूप आपले सोडलेले आहे. तर ह्या पद्धतीचं आपलं म्हैसूर पाक बनण्यासाठी हे मिश्रण तयार झालेले आहे. तर लगेच आपल्याला इथे सेट केलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हे गरम गरम मिश्रण काढून घ्यायचे आहे. तर ह्या पद्धतीने कढईतले सर्व मिश्रण मी म्हैसूर पाक ज्या डब्यामध्ये सेट करायचं आहे त्यामध्ये काढून घेतलेले आहे. काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असे हे उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व बाजूनी छान पसरून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला म्हैसूर पाक बनवायच्या अगोदर आपल्याला हा डब्बा सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने डब्यामध्ये सर्व म्हैसूर पाक मी इथे सेट करून घेतलेला आहे. म्हैसूर पाक सेट करून झाल्याच्या नंतर आपण फुलपात्र किंवा वाटीच्या साहाय्याने हे वरच्या बाजूने छान ह्या पद्धतीने सर्व बाजूने सारखे असे फिरून घ्यायचे आहे. तर ह्या पद्धतीने फुलपात्राच्या साहाय्याने मी म्हैसूर पाकाला वरच्या बाजूने छान असे एकसारखे फिरून घेतलेले आहे व थोडेसे आपल्याला हाताने प्रेस करून दाबायचे आहे. तर ह्या पद्धतीने आपला म्हैसूर पाक सेट होण्यासाठी मी बाजूला हा 1 तासभर ठेवून घेणार आहे. तर तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 तासभर हा म्हैसूर पाक सेट होण्यासाठी ठेवून घेणार आहे. तर ह्या पद्धतीने सर्व म्हैसूर पाक आपल्या इथे भांड्यामध्ये सेट झालेला आहे. तर आपण इथे तासानंतर आपण हा म्हैसूर पाक बनणार आहे. तर बघू शकता 1 तासानंतर आपला म्हैसूर पाक छान असा सेट झालेला आहे. सेट झाल्याच्या नंतर मी इथे एक ताट घेतला आहे व ताटामध्ये आपल्याला
हा मैसूरपाक काढून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने हा सर्व मैसूरपाक मी इथे ताटामध्ये काढून घेतलेला आहे व हाताने आपल्याला ह्या पद्धतीने 2 ते 3 वेळेस टॅप करायचे आहे, म्हणजे आपला मैसूरपाक लवकर निघेल. तर बघू शकता अगदी मस्त छान असा आपला मैसूरपाक ताटामध्ये मी बाजूला काढून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याच्या आता वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. एक तासानंतर आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर ह्या पद्धतीने मी इथे वड्या कट करून घेते. तर इथे आपल्याला हव्या त्या आकारात मैसूर पाकाच्या वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता अगदी मस्त छान अशी सुरेख आपल्या मैसूर पाकाला जाळी आलेली आहे व ह्या पद्धतीचा अगदी खुसखुशीत असा मैसूर पाक आपला बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही ह्या 2-3 तास तुम्ही सेट करूनही ठेवू शकता, पण आपल्याला हा लवकर निघत नाही, त्यामुळे आपल्याला 1 तासाच्या नंतर ह्याच्या वड्या तयार करून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत छान असा मैसूर पाक आपला इथे बनवून तयार झालेला आहे. तर जाळीदार मैसूर पाक अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी बनवून दाखवलेले आहे. तर एक वडी मी तुम्हाला फोडून दाखवते. तर बघू शकता दोन्ही बाजूनी आपला छान असा मैसूर पाक जाळीदार झालेला आहे व आतूनही एकदम खुसखुशीत असा तोंडात टाकताच विरघळणार अगदी सोप्या पद्धतीने मैसूर पाक आपला इथे आज बनवून तयार झालेला आहे. अगदी छान अशा मैसूर पाकाच्या वड्याही आपल्या पडलेल्या आहेत. तर अगदी ह्या पद्धतीचा मैसूर पाक तुम्ही एकदा नक्की करा. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बाहेर भेटतो तसा मैसूर पाक आपला बनवून तयार होतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग नंतर लवकरच भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.